कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपानीं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्चनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया कैलास राना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कलावज्ञ जीवोद्धरारथावतारं कलंकं तेजोधिका मोदी वक्त्रम् अनीशवादापणोदार्ह दक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं यतपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थान शराले स्थितं तं समाधिस्थमृतिं नमामि गंगागिरिजियोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थनीतिम् नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं
नमामि चोकं शिरसा गुरुं तं शरदिद्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणीं वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक गेला त्यांनी धरिला मनी विठ्ठल अधिष्ठान दैवत भगवान श्री भोलेबाबांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. आदिशक्ती वज्रेश्वरी मातोश्रींच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्मस्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु माऊली बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु गोविंद बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु काशीनाथजी बाबा खेडलेकर आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्वश्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्रभूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे लाडके अनन्य पट्टशिष्य संत श्रेष्ठ निळोबा महाराज यांचा नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल पवित्र भूमी श्री क्षेत्र सोमठाणे भगवान भोलेबाबांच्या पवित्र दरबारामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजींच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या पवित्र झालेल्या श्री क्षेत्र सोमठाणे नगरीमध्ये आपणा सर्वांचे श्रद्धास्थान योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर, श्री माऊली बाबा, श्री गोविंद बाबा, गुरुवर्य काशीनाथजी बाबा यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण गुरुवर्य रघुनाथजी बाबा खेडलेकर, अध्यक्ष योगीराज तुकाराम बाबा संस्थान खेडले झुंगे, न्याय वेदांताचार्य स्वामी देवानंद गिरीजी महाराज अध्यक्ष आनंदवन आश्रम सांगवी यांच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, भोलेनाथ उत्सव समिती, श्री क्षेत्र सोमठाणे यांच्या सुंदर नियोजनातून संपन्न होणारा 10वा महाशिवरात्री महोत्सव आज या उत्सवाचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या सेवेचा योग भोलेनाथ उत्सव समितीच्या वतीनं आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या गावचं वैभव माधवजी महाराज यांनी संपर्क केला. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा गोडासा योग आला. गेली अनेक वर्ष या उत्सवामध्ये काल्याच्या कीर्तनाच्या सेवेचा योग येत असतो.
आणि तेच प्रेम ग्रामस्थांनी टिकून ठेवलं. आजही आजच्या कीर्तन सेवेकरताही त्यांचा हट्ट होता की आपली काल्याच्या कीर्तन सेवा असावी. बरीच मंडळी मला खूप आग्रह करत होते, परंतु माझ्याकडनं आदरणीय गुरुवर्य कोष्टी गुरुजींना वाघोलीला काल्याच्या कीर्तनाची तारीख दिली गेली. ती वारीच्या अगोदरच गुरुजींनी ती नोंद करून घेतली होती माझ्याकडनं. म्हणून 27 तारखेला आपला काल असतो ना, 27 तारीख वाघोलीला दिलेली आहे. आणि मग त्या माध्यमातून यावर्षी मी स्वतःहून पहिल्या दिवसाची सेवा स्वीकारली. भोलेबाबांच्या सेवेचा योग तुमचं सर्वांचं प्रेम आहे आणि हे प्रेम बेटाला आणि खेडले झुंगे संस्थांना जोडणारं प्रेम आहे. मी इथपर्यंत जी येतोय ते मी दरवर्षी सांगतो की मी इथं कीर्तन करायला येतच नाही, की तुमच्या सगळ्यांमध्ये मला योगीराज तुकाराम बाबा भेटतात म्हणून मी इथपर्यंत येतो. तुमच्या सगळ्यांमध्ये मला माऊली बाबा भेटतात, तुमच्या सगळ्यांमध्ये मला गोविंद बाबांचे आशीर्वाद मिळतात, तुमच्या सगळ्यांमध्ये मला गुरुवर्य काशीनाथ बाबांचे आशीर्वाद मिळतात. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादातनं आम्हाला वर्षभर ती ऊर्जा टिकून राहते. म्हणून वर्षभरात अनेक सेवा होत राहतील, परंतु सोमठाण्याची सेवा मात्र माझ्या स्मरणात राहणारी सेवा असते. कारण बेटाची आणि खेडले जुंगे संस्थांची जुनी नाळ आहे, ती जिव्हाळा आहे आणि तो जिव्हाळा आपण सगळ्या मंडळींनी जपलेला आहे. सप्ताह सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा असेल किंवा योगीराज तुकाराम बाबांचा असेल, बेटातीलही मंडळी या संस्थांवरती येतात आणि या संस्थांवरची मंडळी सुद्धा बेटाकडे येत असतात. हा ऋणानुबंध आपण टिकवला त्याबद्दल अंतःकरणपूर्वक आपल्या सगळ्यांना मी वंदन करतो. सेवेकरता आजचे कीर्तन सौजन्य ज्यांचं आहे, स्वर्गीय कचरू पांडुरंग कोकाटे यांच्या स्मरणार्थ श्री रामहरी कचरू कोकाटे आणि श्री राजेंद्र सोपानराव पाटील कदम यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आपल्या उत्सव समितीला कीर्तन सेवेच्या माध्यमातून ही मंडळी सौजन्य देतात, ही जमेची बाजू असते. त्यांनाही धन्यवाद. हरिपाठ नेतृत्व आहेत हरिभक्तीपरायण आमचे जिवलग मित्र सागरजी महाराज घुंबरे, श्री पंचतत्व वारकरी शिक्षण संस्था सांगवी, आनंदवन आश्रम गुरुकुल, श्री क्षेत्र सांगवी. आणि दुसरे आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज डुंबरे, वात्सल्य वारकरी शिक्षण संस्था मेंढी. या दोन्ही संस्थेतील विद्यार्थ्यांकरता जोरदार टाळी वाजवा एकदा. जोरात 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 जोरात. विणा घेऊन जाणारे जे महाराज होते ते आपल्याला खूप आवडलेले असणार आहेत. घुंबरे महाराजांचे चिरंजीव, बरोबर आहे ना? घुंबरे महाराजांचे चिरंजीव आहेत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपल्याही लेकरांनी अशी पावली खेळावी, आपल्या लेकरांनी गळ्यामध्ये टाळ घ्यावा, आपल्याही लेकरांनी कधीतरी ज्ञानेश्वरीची एखादी ओवी गावीत, एखादा अभंग गावा. हे आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे आणि ती लवकर भोलेबाबा पूर्ण करतील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करूयात. सेवेकरता भजन सम्राट, संगीत अलंकार, स्वररत्न महाराष्ट्रावर ज्यांचा आवाज गाजतोय ते आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज नाईकवाडे. महाराजांकरताही जोरदार टाळी वाजवा. त्यांना अगोदरही 7 ते 9ची सेवा होती. अजून महाराजांचं फराळ व्हायचं आहे. धावपळ करत करत इथं बरोबर पंचपदीला 9 वाजता पोहोचले. बरोबर 9ला पोहोचलेत ते. त्यांनाही धन्यवाद आहेत. आणि कीर्तन आटोपल्यानंतर संयोजक मंडळी फराळाची व्यवस्था करणारच आहेत आपल्याला वंदन आहेत. त्याचबरोबर गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्तीपरायण वाल्मिकजी महाराज हंडोरे माऊली महाराज आहेत. आपल्या परिसरातील युवा कीर्तनकार माझे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण किरणजी महाराज पानगव्हाणे. मेंढीला आणि सोंडीला अगोदरही बऱ्याचदा सेवा झालेल्या आहेत. बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला सुद्धा मी वंदन करतो. वाक्सर हार्मोनियमला आहेत, सरांनाही वंदन आहे. मृदंग क्षेत्रामध्ये आपण जोरात टाळी वाजवा सरांकरता. जोरात जोरात जोरात. मृदंग क्षेत्रात आपण अनेक नावं ऐकले पाहिले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मृदंग काय असतो, मृदंगाचं वादन काय असतं हे आपल्याला जवळून परिचित झालं. ज्यांनी मृदंग क्षेत्रात महाराष्ट्रात गरुड झेप घेतली आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे तोलामोलाचे मृदंगाचार्य आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं ते आपल्या जिल्ह्याचं वैभव आणि महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण दिनेशजी महाराज मोजाड. पंडित केशवजी जगदाळे गुरुजींकडं त्यांचं अध्ययन सुरू आहे आणि दिनेशजी महाराजांचा मृदंग म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचणारा मृदंग आहे. दादांना सुद्धा वंदन आहे. सुंदर साऊंड सिस्टीम रवींद्र दादा चौधरी पोहेगावकर, त्यांनाही वंदन आहे. आपला सप्ताह जसा सुरू झाला तसा रवींद्र भाऊंचा साऊंड फिक्स आहे, बरोबर ना? 10 वर्ष पूर्ण झालेत आता.
रवींद्र भाऊंबरोबर आपली 25 वर्ष पूर्ण हो. रवींद्र भाऊंना सुद्धा वंदन आहेत. बाबाजींना मी वंदन करतो. बाबाजींच्या चरणावरती वंदन आहे. सर्व ज्येष्ठ मंडळी, संस्थांमधील सुधाकर बाबांचे सर्व सहकारी बरं का, सगळ्यांना मी वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, वार करे संतांचा, 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 वार करे संतांचा. हो मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा. श्री क्षेत्र पंचाळे येथे सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. सप्ताह समितीचे मार्गदर्शक आमचे जिवलग मित्र अरुणजी महाराज थोरात भाऊंना सुद्धा वंदन आहे की सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह नाशिक जिल्ह्यामध्ये व्हावा, आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये व्हावा आणि पंचाळे सोमठाणे पंचकृषीमध्ये व्हावा, हा सगळ्यांचा मानस होता, इच्छा होती. आणि ते स्वप्न पूर्ण करण्याकरता खऱ्या अर्थानं 5 ते 7 वर्ष ज्यांनी पाठपुरावा केला आणि सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी ज्यांची नियुक्ती केली ते व्यक्तिमत्व म्हणजे अरुण भाऊ थोरात आहेत. अरुण भाऊंना वंदन आहे. आम्ही दरवर्षी सप्ताह समितीतल्या मंडळींचं निरीक्षण करत असतो बारकाईनं. सातत्यानं सद्गुरू गंगागिरीजी महाराज प्रत्येक वर्षी काही ना काही परीक्षा पाहत असतात आणि त्या परीक्षेतून हळूहळू जो उत्तीर्ण होतो ना त्याकडे सप्ताह सुपूर्त केला जातो. आपण भाग्यवान आहोत. आपल्या जीवनामध्ये योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांसारखं अधिष्ठान मिळालं. योगीराज तुकाराम बाबा खेडलेकरांसारखं संस्थांचं अधिष्ठान मिळालं. गुरुवर्य काशीनाथ बाबांसारखं अधिष्ठान आपल्याला मिळालं. या महात्म्यांना आपण डोळ्यांनी पाहिलं म्हणजे हे संत म्हणून पाहिलंच नाही तर ते आपल्या जीवनातले साक्षात स्वतः भगवंतच आहेत. या नजरेतनं आपण त्यांना पाहिलं. भगवान परमात्म्याला चतुर्भुज रूपामध्ये जे काम करता येत नाही ते कार्य पूर्ण करण्याकरता ते स्वतः तुमच्या माझ्यासारखे येऊन राहतात. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारिखे. दिसतात आपल्यासारखे, बोलतात आपल्यासारखे, राहतात आपल्यासारखे, सामान्य होऊन राहतात. महात्म्यांची लक्षणं आहेत चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपणा मिरवी, जगा माझी. आपल्यासारखे दिसतात पण वास्तविक पाहतात ते आपल्यासारखे नसतात. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, फुल व्होल्टेज आहे प्रकाश महाराजांची. आम्हाला काळजी घ्यावं लागते आपला फ्यूज नको उडायला. आपले देवते संत
देवच आहेत ते स्वतः. ऐका बरं का, याकरता भगवंताने श्रीमद भगवद्गीतेचा 4था अध्याय जर आपण पाहिला तर त्यातला 34व्या क्रमांकाचा श्लोक आहे. भगवंत स्वतः म्हणतात, अर्जुना आपल्याला आत्मज्ञान पाहिजे, आपल्याला आनंद पाहिजे, आपल्याला सुख पाहिजे, आपल्याला समाधान पाहिजे, तर हे सगळं आपल्याला संतांचं अधिष्ठानच देईल. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयाः उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनं तत्त्वदर्शिनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी हरपले आपण पे पावे तरी संता ते पाहता दिवसावे मनोनिवानावे ऐकावे तेची सदा ते ज्ञान पैगा बरवे. जे ज्ञान आपल्यापासून दूर आहे, जे ज्ञान आपलं हरवलंय, जरी मनी अति अनावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी, किंवा हरपले आपण पे पावे, जे हरवलंय ते तुम्हाला प्राप्त होईल, तरी संता ते पाहता गिवसावे. म्हणून संतांकडे आल्यानंतर गिवसणं म्हणजे सापडेल. म्हणून संता या भजावे सर्वस्वेसी. ऐका बरं का, आता जीवन आपलंच आहे पण मार्गदर्शन हे संतांचं असू द्या. कारण आपल्या बुद्धीच्या कक्षेमध्ये आपल्याला आनंदही सापडत नाही, आपल्याला आत्मज्ञानही सापडत नाही, आपल्याला समाधानही सापडत नाही. आपली बुद्धी प्रपंचातली ही फार छोटी आहे आणि संतांची प्रपंचातली नजर खूप मोठी आहे. विठ्ठल आपली नजर किती छोटी सांगू, किती छोटी आहे. अमेरिकेत लाईट गेली जनरेटर चालू होईल, रशियात लाईट गेली इन्व्हर्टर चालू होईल, आपल्याकडे लाईट गेली तर आपले पोरं पैर बाहेरून पाहतात, आपलीच गेली काख्या गावाची गेली. बरं, ते पाहायचा उद्देश असा आहे, लाईट जर गेली तर सगळ्यांची गेली पाहिजे. जर फक्त आपल्याच घरातले लाईट विजलेले आहेत, बाकीचे भावकीतले लाईट जर चालू असतील तर आपण म्हणू का, ही विश्वाची माझे घर, ऐसी मती स्थिर किंबहुना चराचर आपणाची. आपण म्हणू का, जाऊ दे बस, शेजारच्यांची लाईट काय ना आपली लाईट काय, असू देत काय हरकत. हा, आपण आवर्जून लाईन मनला फोन करू का रे बुवा, आम्ही का बिल भरत नाही का. काय नजर सांगतो फार छोटी आहे. माझ्या ज्ञानदादाची या विश्वाकडे पाहण्याची नजर खूप मोठी आहे. आपल्याला विचारलं तुमचं घर कुठं आहे, तर आपण सांगतो या गावात माझं घर आहे. माऊलींना विचारलं होतं, नजर पहा बरं का, दृष्टी, तुमचं घर कुठं आहे. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणाची झाला. या विश्वातला प्रत्येक जण माझ्या घरातला आहे. या विश्वातल्या प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत मी आनंद पोहोचवणार आहे. ही 700 वर्षापूर्वीची माझ्या ज्ञानदादाची प्रतिज्ञा आहे. अवघाची संसार सुखाचा करील, 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 अवघाची
म्हणतो साऊंड शिटी वाजू राहिलं तरी आपल्याला कळानं टाळी वाजवायची तर म्हणे. मग चालच तशी झाली, शिटी व्हायलाच पाहिजे. विठाला माझ्या माऊलींनी जो संसार पाहिला तो आपला नाही. आपला संसार आलाय वडिलोपार्जित. पुनरपी जननम पुनरपी जननम हा माझ्या ज्ञानदादाचा संसार. आणि आपलं वडिलोपार्जित संसार, आजोबा पंजोबा खापर पंजोबा. चला पुढे आता आपण आपल्या घरातील, आपल्या परिसरातील, आपल्या सान्निध्यातील सगळ्यांचा हिताचा विचार करतो. माऊलींनी परिचय नसणाऱ्यांच्या सुद्धा हिताचा विचार केलेला आहे. सम्यक सरती इति संसार, ही संसाराची व्याख्या आहे की जो सरकत पुढे चालला, म्हणजे 700 वर्षापूर्वी जेवढे जीवमात्र होते त्यांनाही मी सुखाचं करील, आणि 700 वर्षानंतर जेवढे जीवमात्र येतील त्यांनाही मी सुखाचं करील. ही संसाराची व्यापक व्याख्या, व्यापकता म्हणजे नजर मोठी आहे. मग जीवन आपलंच आहे, त्याकरता मार्गदर्शन संतांचं पाहिजे. का बरं? 700 वर्षापूर्वी माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं जे वाङ्मय आहे ते आजही कार्य करत आहेत, बरोबर. आपला सकाळचा पेपर संध्याकाळपर्यंत कामात राहत नाही, पण माऊलींचा रूप पाहता लोचिनी अभंग येताना तो प्रत्येक वेळी आपल्याला वेगळा प्रसाद देईल. त्या श्रद्धेनं आपण जर म्हटलं ना, माझ्या जगद्गुरूंचा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, अभंग जर श्रद्धेनं म्हटलं ना तर माझे जगद्गुरू आपल्याला प्रसाद देतील. हरिपाठ दररोज श्रद्धेनं म्हटलं ना तर माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं आपल्याला दर्शनच होईल. ही दिव्यता ही संत वाङ्मयामध्ये, संत चरित्रामध्ये पाहायला मिळते. जीवन आपलंच आहे, मार्गदर्शन संतांचं पाहिजे. याकरता एक दृष्टांत सांगतो. एक भगिनी आपल्या बाळाला घेऊन किराणा दुकानात गेली. दुकानदाराने पहिलं गिराईक रोखीचं आहे, प्रामाणिक आहे, नेहमी आपल्याच दुकानात येतात. या ताई स्वागत आहे. भैया शाळेत जातो का? हो. कितवीला आहे? 4थीला. काय घेणार दुकानातलं? चॉकलेट्स, बिस्किट्स, वेपर्स, कुरकुरे, पोरांची फेवरेट मेनू. ते म्हणे मला काहीच नको. भैया म्हणे नको, आपल्याला नको, काहीच नको. अरे दुकान तुझं आहे, तू बोल फक्त, तुला जे लागेल ते देतो. आज हे दुकानच तुझं आहे. मला सांगा, खरंच त्या बाळाचं दुकान आहे का? बरं, दुकानदार काका एवढे गोड बोलतायत, त्यांना मर्जी राखायची ताईची का बाळाची? जाऊ द्या, लई टेन्शन घेतलं तुम्ही. आपले अनुभव आठवा. आपण एखाद्या घरी पाहुणे म्हणून गेलो तर 100ची नोट ताईला देतो का बाळाला? बाळाला. नोट तेव्हाच दिली जाते जेव्हा सगळे घरातले साक्षीला असतात ते पाहायला, कारण ती कधीतरी होणारी वसुली आहे. विठाला मर्जी राखायची ताईची. भैया काय घेणार तू दुकानातले? दुकान तुझं आहे. ते म्हणजे मला नको. काय काका काहीच नको. दुकानदार काकानी चॉकलेटची बरणी उघडली, त्याच्या पुढे धरली. घे, तुझ्या हाताने घे, मुठभर घे. घे. आई म्हणे घे रे. बाळाने तर हात मागं घेतली, नको. दुकानदार काकानी स्वतःची ओंजळ मुठ भरली आणि बाळाच्या ओंजळीत चॉकलेट टाकले. ओंजळभर चॉकलेट आले. पुढं किराणा घेऊन पुढे आले. आई रागवली त्याला, तू शेफरला का रे? तू मोठ्यांचं ऐकत नाही. ते काका म्हणत होते तुझ्या हाताने घे चॉकलेट, का नाही घेतले रे? मुलगा म्हणे आई तुला याच्यातलं पॉलिटिक्स नाही कळायचं, तू भोळी म्हणे. काय पॉलिटिक्स आहे याच्यात? पण दुकानदार काय म्हणे, तुझ्या हाताने घे, मुठभर घे. मला सांग, मूठ दुकानदार काकाची मोठी आहे का माझी मोठी आहे? माझ्या हाताने चॉकलेट घेतले असते 2-3 आले असते. दुकानदार काकाने 15-20 चॉकलेट दिले. आपला 1 रुपया खर्च नाही. सिद्धांत आहे का? आता जीवन आपलंच आहे, पण मार्गदर्शनाची मूठ आहे ना, ही योगीराज तुकाराम बाबा खेटलेकरांचीच असते. हो, त्याचं कारण आहे तेनेची पाटे चालू जाता, तेनेची पाटे चालू जाता, तेनेची पाटे चालू जाता, तेनेची पाटे चालू जाता. चालू जाता
मागचे मागचे टेलचं भरणं. वा 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 वा. चला आता अभंगाची प्रस्तावना थांबवतो आता. संतांच्या मागे चाललं तेनेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही, कारण मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते. तुमच्या माझ्या जीवनाचा उद्धाराचा मार्ग संतांनी शोधला. मग उद्धारा करता, आनंदा करता, समाधाना करता एकच सोपा मार्ग संतांनी शोधला की जो आजच्या अभंगात आपल्याला पाहायचा आहे. वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळी साधनं होते. क्रतये ध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मखही, द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरिकीर्तनाः. क्रतयुगामध्ये उद्धार करून घ्यायचा असेल भगवान विष्णूची उपासना करा. त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी कर्म करा. द्वापार युगामध्ये पूजापाठादी कर्म करा. आणि कलियुगामध्ये भगवंताचं भजन करा. तेने नारायण देला तेने नारायण हो देला तेने नारायण देला टाळी टाळी. फॉर्म मध्ये आज विराट कोहलीची बॅट चालू राहिली. आज रोहित शर्मा गेले ड्रेसिंग मध्ये. विठाला 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 भजनच का करायचं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, नारायण तेने देईल भेटी, कीर्तन करावे कलियुगा माझी. कलियुगा माझी करावे कीर्तन, करावे कीर्तन कलियुगा माझी, नारायण तेने देईल भेटी, कीर्तन करावे कलियुगा माझी. करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. भजनच का करायचं. एखाद्या माणसाचं जप का नाही करत आपण. भजन करण्याचं कारण भगवंत आमची जबाबदारी घेतात म्हणून भजन करायचं. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज सांगायचे की मंदिरात आपण देवा करता जातो असं नाही, मंदिरात आपण देवा करता फार काही करतोय असं नाही. तर मंदिरात का जायचं की भगवंताने आजपर्यंत आपल्याला आनंदी ठेवलं, त्यांचे आभार मानण्याकरता मंदिरात जायचं. विठ्ठला माफी मागून बोलतो मी. संसारातली एकही व्यक्ती आपली जबाबदारी घेत नाही. माफ करा मला. संसारातली एकही व्यक्ती आपली जबाबदारी घेत नाही. आपल्यावर संसार प्रेम करत नाही, आपल्या कर्तृत्वावर प्रेम करतो. तसं भगवंत आमची जबाबदारी घेतात. आपण देवा करता काहीच केलेलं नाही तरी भगवंत आपल्याला सांभाळतात, जबाबदारी घेतात. बरोबर आहेत की नाही. आणि जबाबदारी घेणारं स्थान सापडलं की तिथे आनंद आहे. माझ्या माता बहिणींकरता एक छोटासा प्रश्न आहे. आपल्याला संसारामध्ये आनंद मिळतो सासरला का माहेरला. भाई भांडणं लावून जातो काय गण बाबा आता. फार टेन्शन नका घेऊ. सासरला पण आनंद आहे, माहेरला पण आनंद आहे. थोडीशी तफावत सांगतो. सासरच्या आनंदात जबाबदारी असते आणि माहेरच्या आनंदात जबाबदारी नसते. माझ्या ताईला जर सकाळी 11 वाजता जेवायचे तर तिला जागेवर जेवण मिळेल. सासरला का माहेरला. माहेरला. सासरला पण जागेवर जेवण मिळेल 11 वाजता, पण जबाबदारी बाकीच्यांना जीव घालायचे. बाकीचे पोटभर जेवले दादा तर त्यांना जेवता येईल. बरोबर आहेत की नाही. हो तसं माहेरला कोणी जेवा नाही तर कोणी काही करा, आपलं ताट आणि आपलं जेवण, मला काय कोणा काम सांगायचं नाही. तिथं आधी कारण बोलतो आपण. बरोबर की नाही. ही जबाबदारी स्वीकारणारच स्थान आहे. समजा 4 वाजता जर माझ्या ताई बहिणीला भजे खावा वाटले, आता एकादशी, आज काही एकादशीचा उपवास मोडीत नाही तुमचा. एकादशीचे सगळे पदार्थ मिळू राहिले दादा, फक्त भजे मिळायचे राहिले. आता एकादशी 4 वाजता भजे खावा वाटले तर 4ला थोडा गॅप पडतो पोटात, दुपारचं संध्याकाळच्या जेवणातलं थोडं गॅप मध्ये भूक लागते. व 4ला भज्याचा हट्ट धरला ताईनं, 4ला भजे मिळतील. सासरला का माहेरला. सासरला भजे मिळतील 4ला. भजे नाही नाही, गवताची वजन भजे कसली गंमत.
ऐका बरं, ही जबाबदारी स्वीकारणारं स्थान. जसं माझ्या ताईचं माहेर म्हटलं की माझ्या माता बहिणींचा चेहरा बघा किती प्रसन्न होतो. आता महाराष्ट्रात आम्ही फिरताना ज्या गावात जाऊ त्या गावामध्ये आता फ्लेक्सवरती आमचं गाव लिहिलेलं असतं श्रीरामपूर. तालुक्यातले जेवढ्या माझ्या माता बहिणी असतील त्या आवर्जून मला येऊन भेटतात की आम्ही श्रीरामपूरच्या कन्या आहोत बाबा. एक अंतकरणातला जिव्हाळा असतो तो. माहेर हे जबाबदारी स्थान आहेत. म्हणून तर माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं माहेर शोधलं, नादबाबांनी शोधलं. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आई विवरे जाती रे, आई विवरे जाती रे, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आई विवरे जाती रे, आई विवरे जाती रे, हे बाप आणि माझी विठ्ठल रखुमाई, पुंडलिक आहे बनो, पुंडलिक आहे बनो, त्याची जाती काय सांगू, त्याची जाती काय सांगू. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आई विवरे जाती, आई विवरे जाती, विवरे जाती. आपल्या सगळ्यांचं माहेर कुठे असेल? पंढरपूर आहे. पंढरी आहे माझे माहेर साजनी. माऊली वर्णन करतात, जाई नगे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपोलिया. मग पंढरपूरला जाताना कसं जायचं तर नाम साधना करत करत पंढरपूरला जा. अभंगाचं पहिलं नामवाचे श्रावण कीर्ती,
वा, फराळाला जोडीदार करू राहिली काय दोघांनी? नामवाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान. भगवंतापर्यंत पोहोचायचंय तर नामस्मरण करा. आणि नामस्मरण हे आनंदाने असावं. परमार्थ हा आनंद देणारा असावा. परमार्थ हा प्रसन्न चित्तानं असावा. देवाची अपेक्षा एक आहे की कबीरजी म्हणतात, राम नाम तो सबले ते हे चोर ठक ठाकूर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम है कुछ और. नामस्मरण सगळेच करतात, पण सगळ्यांचं नामस्मरण हे भगवंतापर्यंत पोहोचतं का? ऐका बरं का, आपण देवाकरता मंदिरात येतो बरोबर, श्रीफळ घेतो. पाण्याचा का बिगर पाण्याचा? पाण्याचा. फोडला कोणा करता? देवा करता का आपल्या करता? आपल्या करता, देवा करता बरोबर. देवाला किती दिला? 5च आहे का? नाही जास्त आहे 5. त्यातही छोटे, जेवढे छोटे तुकडे करता येतील तेवढे करायचे. पुढची गंमत तर फार छान आहे. श्रीफळ फोडला आणि तो जर समजा खराब निघाला, मग कोणाला? शाबास, त्यांचं पोट नाही दुखणार का? अख्खा पावला म्हणायचं. मग ऐका बरं, देवाची काय अपेक्षा आहे? पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती तदम भक्तो परतो मस्नामी प्रेतात्मना. भगवंताची अपेक्षा एक आहे की अर्जुन मंदिरात येताना, भजन करताना, मंदिरात तर मी आहेतच, पण मंदिराच्या बाहेर सुद्धा मी आहे. मंदिरात जो अंतःकरणातला भाव शुद्ध होतोय ना, तसाच बाहेर पण शुद्ध असू दे. हो, तू मन हे मीची करी माझी ये भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते मज एकात. क्षेत्रात सगळे चांगले वागतात, मंदिरात सगळे चांगले वागतात, मंडपात सगळे चांगले वागतात. मंदिरात आल्यावर जे तुझं अंतःकरण निर्मळ आहेत ना अर्जुना, मंदिराच्या बाहेर पण तेच निर्मळ पाहिजेत. हीच देवाची अपेक्षा आहे. काही न लगे भावाची कारण, 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 काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाची. भावी विना भक्ती माऊली चिंतन करतात. भक्ती विना मुक्ती, बडे विना शक्ती. बोलू नये, मुखाने बोलणं वेगळं आणि अंतःकरणात भाव असणं वेगळं, 2 प्रक्रिया आहे. भगवंताला एक वेळ मुखाने कमी बोललं चालतंय, पण अंतःकरणातला भाव मात्र शुद्ध पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. म्हणून नाम वाचे, वाचन नामस्मरण, अंतःकरण शुद्ध. श्रवण कीर्ती, कानाने भगवंताची कीर्ती ऐका.
भजन चाललंय ऐका, पारायण चाललंय ऐका, हरिपाठ चाललाय ऐका, हरिकथा चालली ऐका, कीर्तन चाललंय ऐका. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. हो, श्रवण भक्ती आहे. आणि पाऊले चित्ती समान. पाऊले म्हणजे भगवंताच्या स्वरूपाकरता पाऊले हा शब्द वापरलेला आहे वाङ्मयामध्ये. भगवंताचं जे स्वरूप आहे ते आपण मंदिरात गेल्यावर पाहतो. पंढरपूरला गेलं, पंढरपूरला भगवान पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप डोळ्यांनी पाहिलं ना, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी, बस ते स्वरूप डोळ्याने पाहिलं की ते साठवायचं, सेव करायचं, ते अंतःकरणात साठवून ठेवायचं. आणि भजन करताना ते आठवायचं. याला म्हणतात पाऊले चित्ती समान. करीती नामाचे चिंतन, करती नामाचे करीती नामाचे चिंतन, करते नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान, गडी कान्होबाचे ध्यान, करे कान्होबाचे ध्यान, करे कान्होबाचे ध्यान, करे कान्होबाचे ध्यान, करे आनंदाने चाललेत आपलं. अगदी नामाचे चिंतन करताना कान्होबाचं ध्यान करायचं. नामस्मरण चालू आहे. माझ्या जनाबाई महाराज नामस्मरण करायच्या आणि भगवान पांडुरंग परमात्म्याचं ध्यान करायचं. गोपिकांची तीच अवस्था आहे. नामाचे चिंतन, घडी कान्होबाचे ध्यान. गोपाळांची तीच अवस्था आहे. नामाचे चिंतन, घडी कान्होबाचे ध्यान. म्हणून नामवाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान. भगवंताच्या नामात विश्वास पाहिजे. कौरव आणि पांडवांचं युद्ध ठरलं दादा. भगवंताने मध्यस्थी केली, नाईलाज झाला. मध्यस्थी करणारा नवंदन आहे माझं कायम. कारण ती मध्यस्थी असे की त्यांना दोन्ही बाजूचे बोलणे खाणं आहे. दोन्ही बाजू ऐकून घ्यायचे म्हणजे बोलणे खाणं आहे. बरं, जेवण करून घरून जाणं आहे. त्याच्यात तोडगा निघाला तर पुढे चहा पाणी होतो. नाही ते बिगर चहा पाण्याचेच घरची येऊन घरचे बोलणे खायचे वरून. हा, तुम्हाला तेवढेच काम आहे, नको उद्योग करायला तुम्हाला कोण सांगितलं. म्हणजे हे पण ऐकायचंय मध्यस्थी. भगवंताने मध्यस्थी केली की नको रे युद्ध. बरं, कौरवांना समजावून सांगितलं, दुर्योधनाला समजावून सांगितलं, नको, नुकसान दोघांचे होणार आहे. मला माहिती पुढं काय होणार आहे. तुमच्यातलं एकही वाचणार नाही आणि 5तलं एकही जाणार नाही. हे परिणाम आहेत. बघ बरं का दुर्योधन म्हणजे काय व्हायचं असेल ते उद्या. पण आता युद्धाला प्रारंभ होणार. भगवंत म्हणे मला युद्धात सहभागी व्हावं लागणार आहे. एका बाजूने माझं यादवी सैन्य असेल आणि एका बाजूने मी स्वतः असेल. पण मला हातात शस्त्र घ्यायची परवानगी नसणार आहे. फक्त हिताच्या 4-2 गोष्टी मी सांगल. ज्याच्या बाजूने असेल शस्त्र नाही घेता, हिताच्या 4-2 गोष्टी सांगल. मग दोन्ही बाजू मागायच्या आहेत. कोणाला काय मागायचं त्यांनी उद्या सकाळी लवकर या. दुर्योधनाला सांगितलं आणि अर्जुनाला सांगितलं. सकाळी जो सगळ्यात पहिले येईल त्याला सगळ्यात पहिले मागण्याचा अधिकार असेल. दुर्योधन झोपलाच नाही. सकाळी जायचंय मागायला म्हटलं, ती झोपलंच नाही. ती रातभर अलार्म लावून ठेवला बा 3:30च्या गाड्याला. 3:30ला बरोबर देवाच्या जवळ जाऊन बसला, डोक्याजवळ जाऊन बसला. भगवंताचे बसायचं तर पायाजवळ बसावं, डोक्याजवळ बसलं की देवा डोक्यातच बसतो माणूस. बरं, दुर्योधन आल्याची चाव लागली देवाला, पण बोलले नाही देव. चतुरा तू देव चतुर जाणून अंतर वर्ततच आहे. सगळ्या गोष्टी माहित आहे, पण भगवंत येतो खेळतो, येण्याची खेळावा. दुर्योधन मी आल्याची जाणीव करून देतात. खोकायला लागले, फोन आल्यासारखं करायला लागले. हेच तेच सांग एकटच पण बोलायला लागले. इकडे भगवंत येते म्हणे तू किती बोल पण मी काय उठणार नाही बुवा. कारण भगवंत वाट पाहत होते अर्जुनाची. अर्जुन आले 6ला. आले तसे भगवंताच्या चरणाचं दर्शन घेतलं, निघून बसले. आता अर्जुनाचं चिंतन मात्र अखंड आहे. प्रत्येक श्वास जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण, याला चिंतन म्हणतात. येऊन बसले. चरणाला स्पर्श झाल्याबरोबर भगवंताने डोळे उघडून पाहिलं ना, अर्जुन समोर आहेत. प्रणाम.
भगवंत म्हणतात कधी आला अर्जुना? दुर्योधन म्हणे मी 3:30ला येईल. मला विचारा अगोदर. बाबा हो तुम्ही आले? हो मी 3:30लाच आलेलो आहे म्हणे. मग तुम्ही त्याला कसं विचारता अगोदर? अरे पण मग आता तो पायाजवळ बसला, तू डोक्याजवळ बसला, माझे डोळे उघडले, पायाजवळचं दिसतंय का डोक्याजवळचं दिसतंय? पायाजवळचं दिसणार ना. हा मग म्हणे आता दुर्योधन म्हणे मला मागायचंय. माग बाबा. भगवंताला दुर्योधन म्हणतात मला तुमचं यादवी सैन्य पाहिजे. ठीक आहे झालं, यादवी सैन्य घेऊन निघून गेला दुर्योधन. अनायासेच भगवंत पांडवांच्या बाजूने आले. अर्जुनाला आनंद झाला. अर्जुनाच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना. भगवंत विचारतायत अर्जुन आप खुश हो जी? कैसे? अरे दुर्योधन तो सारा यादवी सैन्य ले गया, सारा माखन तो वो ले गया, अब तेरे पास तो सिर्फ जहाज बची है. सारा माखन वो ले गया, सगळ्याचे सगळं माखन तो घेऊन गेला, तुझ्याकडे फक्त आता टाक शिल्लक राहिलं. अर्जुनाचा विश्वास काय? अर्जुन म्हणतायत प्रभू दुर्योधन तो सारा माखन ले गया लेकिन माखन चोर को मेरे पास छोड़ के चला गया. याला म्हणतात भगवंतावरचा विश्वास. विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता. ईश्वर आहे. ईश्वर हे अंतःकरणातील शुद्ध सात्विक भावना प्रसन्न होतील म्हणून पाऊले चित्ती समान. विठाला माझ्या माता द्रौपदीच्या अंतःकरणामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं चिंतन आहे. एक दिवस माता द्रौपदीची देवपूजा आटोपली. गंगा मैयाच्या दर्शनाकरता आल्या. प्रातःकाळची वेळ आहे. गंगा मैयाचं दर्शन घेतलं. गंगा मैयाच्या तीर्थामध्ये एक सिद्ध महापुरुष स्नान करत होते. सूर्याला अर्घ्य देत होते. माता द्रौपदीला आनंद झाला की आज मला गंगा मैयाचंही दर्शन होतंय आणि साधूबाबांचंही दर्शन होतंय. साधूबाबाचे स्तोत्रपठण सुरू आहे. ओ शिवाय ओम नमः शिवाय. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुट जळाडी कारुण्य सिंधो भवदुःखहारी. तुझ बीन शंभो मज कोण तारी. ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय. साधू बाबाचं स्तोत्रपठण चाललंय. माता द्रौपदी बाहेर उभ्यात. गंगा मैयाचं दर्शन घेतलं. भाग्येत आज साधू बाबाच्या चरणावर डोकं टिकून दर्शन होईल. आता प्रतीक्षेमध्ये उभेत बाहेर. साधू बाबाचं स्तोत्रपठण आटोपलं आणि डोळे उघडून पाहिलं समोर. साधू बाबाच्या समोर एक दृश्य त्यांनी पाहिलं की त्यांच्या कंबरेचा लंगोट वाहून गेला. आजूबाजूला कोणी दिसतंय का पाहतात. मागे वळून पाहिलं. माता द्रौपदी उभ्या आहेत. बाबा आशीर्वाद द्या. साधू बाबा म्हणे पोरी तू घरी जा, आज तुला आशीर्वाद नाही देता येणार. मला तुमच्या पायावर डोकं टेकून आशीर्वाद घ्यायचा आहे. द्या आशीर्वाद. अरे तू माझ्या लेकीसारखी, जा तू घरी. घरी येईल मी तुला आशीर्वाद द्यायला. जा. माता द्रौपदी म्हणे घरी पण या, इथं पण आशीर्वाद द्या. घरही तुमचंच आहे आणि इथं आता आशीर्वाद द्या. नाही देणार. जा म्हटलं ना तुला. माता द्रौपदी म्हणे एक तर आशीर्वाद द्या, नाही तर आशीर्वाद का देत नाही कारण सांगा. साधू बाबा म्हणे माझ्या कमरेचा लंगोट वाहून गेला. पुरी कमरेला लंगोट असेल तर आशीर्वाद द्यावा. त्यावेळेस माता द्रौपदी म्हणतात बाबा तुम्ही मला लेकीसारखी म्हटले आता. हो लेकीसारखीच आहे तू. मग जर लेकीने बापाच्या कमरेला लंगोट दिला तर त्यात लेकीचा कमीपणा थोडाच आहे. माता द्रौपदीने क्षणाचाही विलंब न करता एक लंगोट तयार केला आणि साधू बाबाच्या कमरेला बांधून दिला. साधू बाबाचे डोळे भरून आले. पुरी अरे लय भाग्य घेऊन जन्माला आलीस तू. मी तुझी परीक्षा पाहत होतो. इथून जा म्हटलं होतं, निघून गेली असती. माझ्या परीक्षेत तू उत्तीर्ण झाली असती. पण तू इथे थांबली.
माझ्या परीक्षेत तू उत्तीर्ण झाली. आज या साधूचा भरभरून आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. आज तुला साधूला वस्त्र पुरवलं. आज तू एका साधूला वस्त्र पुरवलं. या साधूचा आशीर्वाद आहे. ज्यावेळी तुला वस्त्राची गरज लागेल त्यावेळी विश्वाचा मालक तुझं वस्त्र झाल्याशिवाय राहणार नाही. हा परिणाम कशाचा आहे? काळ सार्थक केला काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने. धरिला मने विठ्ठल, 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 धरिला मने विठ्ठल. काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने. धरिला मने विठ्ठल, धरिला मने विठ्ठल, धरिला मने विठ्ठल, धरिला मने विठ्ठल, सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला टाळी 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 विठोबा रखुमा. बोला बोला सर्वांनी टाळी वाजवा मायबाप, सर्वांनी भजन करा मायबाप. बोला बोला विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा. टाळी वाजवा जोरात. आपल्या उत्सव समितीला भेट देण्याकरता आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंगमणी हरिभक्तीपरायण दिनेशजी महाराज मोजाड आलेत. त्यांचं आपण टाळी वाजवून स्वागत करूया.
आणि माझ्या गळ्यातले सगळे हार मी दिनेश दादांना घालतो. आपण सगळ्यांनी टाळी वाजवत जोरात. गुणवान घडण्याकरता बरीच वर्ष लागतात. आपण दोन तासाचा मृदंग ऐकला किंवा 2 तासाची चाली ऐकतो, पण त्यामागचे अनेक तासांचे कष्ट त्यांचे असतात. 6-6, 7-7 तास दररोज रियाज असतो. त्या रियाजातून ही सगळी घडणारी गुणवान असतात. म्हणून व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा, गुणासाठी जना व्हावा वाटे तुका म्हणे. जो गुणवान असतो तो भगवंताला आवडतो. आणि मृदंग क्षेत्रातला ताल हा भगवान शिवजींकडनं दादांकडे आलेला आहे. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. काळावर विजय मिळवला, जिंकून या काळावरी गेले भूमंडळा. जिही हरी आठविला, जिवे हृदयी धरिला. ज्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं त्यांनी काळ जिंकला. म्हणजे काळ प्रत्येकाला नेणारच आहे, पण नेत असताना तो काळ आपण स्वतःहून जिंकणं महत्वाचं आहे. कसं तर मरण जिंकता येत नाही. मरणावर आजपर्यंत आपल्याला कोणालाही मरणावर विजय मिळवता आला नाही, पण स्वतःच्या इच्छेनं देह ठेवणं त्यालाच म्हणतात काळ सार्थक केला त्यांनी. भगवंताचं भजन करत करत भगवंताच्या चरणी स्वतःचं जीवन समर्पित करणं याला म्हणतात काळ सार्थक केला त्यांनी. धरिला मनी विठ्ठल. आणि भगवंताचं भजन करण्याकरता त्यामध्ये कुठलाही दंभ नको. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. ऐका आता, स्वरूप सिद्धी आणि नित्य समाधी एवढं 1-2 मिनिटाचा प्रसंग सांगतो. भजन करा विठ्ठला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये 3 मातेंना प्राधान्य. पहिल्या माता आदिशक्ती जगदंबा माता तुळजाभवानी माता, दुसऱ्या माता राजमाता आईसाहेब जिजाऊ आणि तिसऱ्या माता महाराष्ट्राची भूमी. दररोज या 3ही मातेंना वंदन असायचं आणि नंतर राज्यकारभाराला प्रारंभ व्हायचा. एक दिवस राजे गडावरती पोहोचले, आदिशक्तीचा अभिषेक आटोपला, गडावरती आले. आईसाहेब कुठं आहात आपण? गडावर शांतता पसरलेली. एक मावळा आला. राज, आईसाहेब रात्री जेवण केलं नाहीयेत, सारखे रडतीयात, कोणाशी काहीच बोलत नाही. राजे ताड 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 माझ घरात गेले. एका कुशीवर झोपलेल्या आईसाहेबांना मुजरा केला, आवाज दिला. आईसाहेब राजेंचा मुजरा. आईसाहेबांकडनं कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. जवळ गेले, मानेखाली हात घातला. मानेखालची उशी ओली चिंब झालेली होती. उठून बसवलेत. आईसाहेबांचा चेहरा रडून रडून लाल झालेला, केस विस्कटलेले. राजेंनी गुडघ्यावर टेकून हात जोडून वंदन केलं. आईसाहेब, गडावर असं कोणतं संकट कोसळले, आम्हास निरोप दिला असता धावत आलो असतो. आईसाहेब बोलतात, राज सांगावं तरी कसं आणि बोलावं तरी कसं? जेव्हापासून वार्ता ऐकली अन्न पाणी गोड लागत नाहीये. भविष्यकाराकडे गेले होते तुमचं भविष्य जाणून घेण्याकरता. भविष्यकारानं सांगितलं आजपासून 4थ्या दिवशी छत्रपतींचा मृत्यू होणार आहे. कानात तापलं तेल होतावं इतक्या असह्य वेदना छत्रपतींना झाल्या. शहाणी माणसं आलेल्या संकटाची चाहूल स्वतःच्या चेहऱ्यावर दाखवत नसतात. राजे हसू लागले आणि बोलतायत, आईसाहेब 4 दिवसात आम्हाला स्मरण येणं शक्य नाही. गर्भावस्थेत असताना तुम्ही शूरवीरांच्या कथा ऐकवल्या, 4 दिवसात मरण्याकरता? आदिशक्ती जगदंबा मातेला मी कौल लावतोय, 4 दिवसात मरण्याकरता? हर हर महादेवचा नारा आम्ही देतोय, 4 दिवसात मरण्याकरता? आम्हाला स्मरण येणं शक्य नाही. चला, भविष्यावर विश्वास ठेवू नका. आम्ही काळाला सांगितलंय, काळाला सांगितलं आम्ही की जोपर्यंत हिंदवी स्वराज्य स्थापन होत नाही तोपर्यंत काळ आम्हास स्पर्श करू शकणार नाही. हा ठाम विश्वास आहे आमचा. भोजन कक्षामध्ये आईसाहेबांना सोडलं. राजेंनी प्रातःकाळी गड सोडला. आदिशक्तीला कौल लावला. पहिल्या दिवशी मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी कौल लावला, मिळाला नाही. तिसऱ्या दिवशी कौल मिळाला. राजे गडावरती पोहोचले. गुप्तचर खात्यातील सेवकाला सांगितलं, जा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची भजन कीर्तन सेवा कुठं चालली जरा पाहून या. गुप्तचर खात्यातील सेवकाला, राज भंडारा आणि भामचंद्राच्या परिसरात महाराज असते. 4था दिवस उजाडला.
छत्रपती जगद्गुरूंना शोधण्याकरता निघाले. दोघांची भेट झाली, दर्शन घेतलं. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विनंती केली, महाराज आम्हास आपल्या समवेत ठेवावी. जशी आपली इच्छा राज. दिवसभर छत्रपती जगद्गुरू सोबत आहेत. सायंकाळची कीर्तन सेवा प्रारंभ झाली. छत्रपती समोर बसलेले आहेत. जगद्गुरूंना समाधी लागून गेली. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळे. त्यावेळी जगद्गुरूंना समाधी लागली. असंख्य श्रोत्यांच्या साक्षीनं कीर्तन सेवा संपन्न होत आहेत. आणि कीर्तनाला काही मिनिटांमध्ये वेळा पडतो. सेनापती पकडण्याकरता आला होता. तो सेनापती म्हणत होता, अरे कौन कहता है शिवा को पकड़ना नामुमकिन है. मैं पकड़ूंगा शिवा को, मैं पकड़ूंगा शिवा को, बादशाह मुझे इनाम देगा, मैं पकड़ूंगा शिवा को. आनंद झाला होता. जगद्गुरूंच्या लक्षात आलं की आज महाराष्ट्राची जोखीम आपल्या खांद्यावर आहे. जगद्गुरूंनी भगवान पांडुरंग परमात्म्यांना विनंती केली, देवा आज छत्रपती कीर्तनामध्ये बसलेले आहेत आणि आज घात झालाय, वेढा दिलाय कीर्तनाला. जर छत्रपती पकडले गेले तर रयतेचा परमार्थाचा विश्वास उडेल. देवा आपल्याला यावं लागणार आहे. आजपर्यंत बोलावलं नाही, पण आज मात्र ही जोखीम आपल्या खांद्यावर आहे. देवा हा रयतेचा राजा सामान्य राजा नाही, सर्वसामान्य माता बहिणींचं कुंकू ज्याच्यावर आधारित आहे, मंदिरावरील कळस ज्याच्यावर आधारित आहे, सर्वसामान्यांचं स्वातंत्र्य जपणारा हा राजा आहे. तेव्हा लाख मेले तर चालतील, पण लाखाचा पोशिंदा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांचा प्राणाला धक्का लागता कामा नये. जगद्गुरूंनी धावा केला. टाळ मृदंगाचा गजर आम्ही करतोय. देवा यावं लागेल आपल्याला. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीवारी नाम देह झाला वृंदावन. शकगण गोत तुरे तुच पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळ समान. भेटीचा लळा रे लागला विठ्ठला, विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला होय विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला जगद्गुरूंनी दावा केला. पंढरपूरला निरोप पोहोचला. पंढरपूरचे छत्रपती माझे भगवान पांडुरंग परमात्मा स्वतः वेटीवरनं खाली उतरले, कीर्तन स्थळी पोहोचले. ऐका बरं का, सेनापतींनी जे छत्रपती पाहिले ते एकच होते. ज्यावेळी धावा केला आणि पाठमोरे भव्य अश्वावरती छत्रपती शिवाजी महाराज येताना पाहिले, त्यावेळी सेनापती घाबरला. ये सामने बैठा वाला शिवा सच्चा है या पीछे से आने वाला शिवा सच्चा है, इन दोनों में से सच्चा शिवा कौन सा है. आता त्याने ज्यावेळी श्रोत्यांवर नजर टाकली ना, त्यावेळी त्याला प्रत्येक श्रोता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात दिसू लागला. याला म्हणतात स्वरूपसिद्धी. प्रत्येक श्रोता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात दिसणं याला म्हणतात स्वरूपसिद्धी. आणि छत्रपतींना बसल्या बसल्या काहीच कळलं नाही याला म्हणतात नित्य नूतन समाधी. ज्ञानेश्वर माऊली.